भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र निवडणुकीला सामोरं जात असतात एक पक्ष म्हणून तर पहिल्या दिवशीच डिक्लेअर केलं असतं. जग बदलेल. माझा स्वभाव चांगला आहे, मी कशाला माझा स्वभाव बदलेल? असेच तुम्ही वैयक्तिक आयुष्यात आहात. त्याच्यापेक्षा मी फार ते डोक्यात जाऊन देत नाही. आपण असं तसे मग तर मी मुकुट घालूनच बसलो पाहिजे. काय केलं असतं राजकारण जर खरंच करायचं तुम्ही ठरवलं असतं? नाही, जमलंच नसतं ना. ह्याची त्याचे पाय घाल, त्याच्यात तिथं दंगड घाल, ते आपल्याला जमतच नाही. कॉलर उडवण्याचा जो भाग आहे तो काय आहे नेमका? सगळ्यांमध्ये काहीतरी कला असते ना. राजकारणामध्ये राजकारणी नाही आहे. पॉलिटिक्स म्हणजे बॉलिवूड झालं ना. तसं बघायला हॉलिवूड आणि बॉलिवूड आमच्या जवळपास पण येत नाही. नमस्कार, आपण आलो आहोत साताऱ्यात आणि सातारा म्हटलं की छत्रपती उदयनराजे भोसले. आपण आलो आहोत जलमंदिरमध्ये त्यांच्या निवासस्थानी उदयनराजेंशी गप्पा मारायला. चला तर भेटूया उदयनराजेंना. महाराज, आजच्या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आणि धन्यवाद की तुम्ही इतक्या घाईमध्ये वेळ काढून दिला. माझा अगदी सुरुवातीलाच प्रश्न असा आहे, कालची सभा कशी झाली? ना भूतो ना भविष्य. त्याला प्रतिसाद लोकांचा तुमच्याकडे रिव्ह्यू आलाच असणार, त्यामुळे मी काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. या तुमच्या उमेदवारीला वेळ लागत होता आणि त्या पार्श्वभूमीवर मोदी स्वतः येऊन सभा घेतात. काय नाही, ते झालं की वेळ लागत होतं. हे ते असं नसतं. हे काय फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित निवडणूक नाही आहे. संपूर्ण देशभरात निवडणुका होत असताना आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष हा स्वतंत्र निवडणुकीला सामोरं जात असतात एक पक्ष म्हणून तर पहिल्या दिवशीच डिक्लेअर केलं असतं. पण जेव्हा मित्र पक्ष असतात, जेव्हा बाकीचे संघटना बरोबर असतात, त्यावेळेस चर्चेत थोडा वेळ जातो. प्रत्येकाला वाटतं की आपण म्हणजे जसं भारतीय जनता पक्षाला किंवा इतर बाकीचे जे पक्ष आहेत त्यांना वाटतं की आपले पक्ष वाढला पाहिजे. स्वाभाविक आहे वाटणं. त्यामुळं चर्चेत आणि पहिले फेज, सेकंड फेज, थर्ड फेज तुमचे इलेक्शन पहिल्या फेजमध्ये जे त्यांचे पहिले डिक्लेअर झाले. फेज वाईज करत असताना आमचे त्यामुळे डिले असं झालं नाही, प्रोसिजर प्रमाणे झालं. महाराज, 1995 पासूनच्या तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात येत आहात. तुम्हाला या 30 वर्षांमध्ये काय असे बदल जाणवतात? कार्यकर्त्यांच्या पातळीवर असेल, प्रचाराच्या पातळीवर असेल? नाही, बदल तर झालाच आहे. कारण की त्यावेळेस मीडिया एवढा काही हायटेक नव्हता. ते सोशल मीडिया हा प्रकार पण नव्हता. आता अँड्रॉइड फोन नव्हते त्यावेळेस. त्यामुळे त्यावेळेसची आजची परिस्थिती जमीन आसमानचं फरक आहे. जेव्हा डेव्हलपमेंट झालं त्यानंतर त्यावेळेसची जी जनरेशन होतं आणि आत्ताचे त्यांचं थॉट प्रोसेसमध्ये फरक आहे. त्यावेळेस ते थोडंसं पारंपरिक पद्धतीने विचार लोक करायचे. आज जे तरुण पिढी आहे ते संपूर्ण जे डेव्हलपमेंट बघतात आणि त्यांना एक्सपोजर जास्त असल्यामुळे त्यांचं 21व्या शतकात आपण सगळ्यांनी पदार्पण केलेलंच आहे. आणि स्पर्धा वाढली. त्या स्पर्धात्मक युगामध्ये त्यांनासुद्धा वाटतं की आपल्याला जर आपले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह जे काय आयुष्यातले आहेत त्यांनी प्रत्येकजण ठरवतं की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, आयुष्यात आपल्याला या उंचीवर जायचं. त्यामुळे हे करत असताना ते त्यांचं करिअरचं म्हणण्यापेक्षा त्यांची ॲम्बिशन पूर्ण करण्याकरता ते डेव्हलपमेंटच्या ज्या बाजूला डेव्हलपमेंट होते, ज्या दिशेने संपूर्ण तिथं त्यांना स्कोप मिळणार आहे त्या बाजूने ते निश्चितपणे ते विचार त्या बाजूने तोच विचार त्यांच्या मनात असतो. आणि आज जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष आज आणि सगळे मित्रपक्ष, मग दादांचा पक्ष असेल, एकनाथ शिंदेंचा असेल, शेतकरी संघटना असेल, रासप असेल, लातूर साहेबांचा पक्ष असेल, त्यांनी मित्रपक्ष आहेत ह्या सगळ्यांना एकंदरीत ज्या वेगाने
संपूर्ण विकास कामं ठिकठिकाणी या संपूर्ण राज्यभरात केंद्र शासनाच्या मदतीने आणि राज्य शासनाच्या योगदानामुळे जे आपल्याला पाहायला मिळतं, हे अगोदर एवढे डेव्हलपमेंट कामं आपल्याला पाहायला मिळत नव्हते. जे काय भारतीय जनता पक्षाचा जो संकल्पनामा आहे, त्यात तुम्ही बघा ना, महिलांचं सक्षमीकरण, यूथ एम्पॉवरमेंट, मेक इन इंडिया, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे फोकस बारीक सारीक एवढे मायक्रो प्लॅनिंगने एवढं फोकस जे करण्यात आलं आहे. उपेक्षित वर्ग असेल, मग शेतकरी वर्ग असेल, जवान असतील, ज्यांच्याकडून आज आपण सगळं, ज्यांच्यामुळं आपण आज सगळे सिक्युअर आहोत, आपण सुरक्षित आहोत. या सगळ्यांच्या बाबतीत विचार केला तर ऑलराऊंड असं जर विचार केला तर म्हणजे कम्पॅरिझन येऊ शकत नाही. भाजपचा संकल्पनामा हा एक भाग झाला. तुम्ही सातारकरांसाठी त्या मतदारांच्या अपेक्षांसाठी काय असं समोर घेऊन जातात? काय म्हणजे तेच डेव्हलपमेंटचे कामच, अजून काय. तुमच्या नजरेसमोर अशी कुठली आहेत की नाही आता हे माझ्या आता मी काल त्याचा उल्लेख सुद्धा केला, म्हणजे तसं टाईम लिमिट, टाईम कन्स्टेंट असल्यामुळं मला बोलायचं होतं, पण आज त्यांच्या पण मोदींच्या पण संपूर्ण बाकी ठिकाणी सभा असतात, मग ते ट्रॅव्हल टाईम हे ते पाहता. पण जसं नमो गंगा, म्हणजे गंगा काय त्याला म्हणतात, गंगा शुद्धीकरण, गंगा शुद्धीकरण, डेव्हलपमेंट, घाट त्या नदीच्या म्हणजे बाजूला असतात. तसं आपल्या या संपूर्ण मतदारसंघातनं जय जय कृष्णे म्हणून जी काय आपली नदी आहे, कृष्णा नदी, त्या संपूर्ण त्या धर्तीवरती आम्ही त्याचं पण बरंचसं, म्हणजे उगमापासून संगमापर्यंत त्याचं संपूर्ण क्लिनिंग हे ते करावं आम्ही ते हाती घेणार आहोत. त्याचबरोबर आता या ठिकाणी संपूर्ण हा नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत सुंदर असा हा संपूर्ण परिसर आहे. म्हणजे तुमचं महाबळेश्वर घ्या, त्यानंतर संपूर्ण सह्याद्रीचं संपूर्ण रेंज तुम्ही या ठिकाणी, मग तुमचं पाटण किंवा सगळं, आज एक सोडून 11 धरणं ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यामुळे तिथलं जर हे पाहता तर पोटेन्शियल जास्त आहे. एकमेव संपूर्ण देशातलं, आम्ही महाराष्ट्रातलं एक संपूर्ण हे जे हिल स्टेशन आहे, पाचगणी महाबळेश्वर, हे जागतिक टुरिझम जे मॅप असतो, हिल स्टेशन म्हणून त्या नोंद आहे. आज त्याचा फुटफॉल जवळपास 1 कोटी प्लस मायनस नाही प्लस, त्याचं लोक येतात तिथं हे करतात. त्यामुळे रोपवे, त्यानंतर वॉटर स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आणि ते बरंच काय करण्यासारखं आहे. केंद्र शासनाच्या आता बऱ्याचशा त्या टुरिझम डिपार्टमेंटच्या अंतर्गत बऱ्याच स्कीम्स त्या आम्ही राबवणार आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण या ठिकाणी उदय सामंत जे उद्योगमंत्री, त्यांनी आम्हाला जागासुद्धा अलॉट करून दिली आहे आय टी पार्कसाठी. आय टी पार्क या ठिकाणी अनेक वर्षामध्ये लोकांची मागणी होती. होतं काय की पुण्यासारखं शहर जवळ असल्यामुळं तिथं डेव्हलपमेंट आता झाली आहे. त्यामुळे जनरल ट्रेंड काय असतो की साधारण 1 तास 1.5 तासात तुम्ही तिथे जाताय, तर तिथं का जाऊ नये. तर या ठिकाणी इथून मायग्रेट करण्यापेक्षा इथंच आपण असं निर्माण करूया. आणि आता ब्रॉडबँड म्हणा किंवा जे आता अंडरग्राऊंड केबलिंग त्यावेळेस एवढं नव्हतं, इन्फ्रास्ट्रक्चरचं एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पुण्यासारख्या शहरात जे काय ते इथं आत्ता त्या पद्धतीने प्रकारे संपूर्ण जे डेव्हलपमेंट झाली, त्यामुळं आता ते सुद्धा आम्ही चालू करणार आहोत. इंडस्ट्रीच्या हिशोबाने पाहिलं तर आपण पाहाल की पुन्हा आता टोटली सगळ्या बाजूने सॅच्युरेट झालेलं आहे. त्यामुळे जो आहे तो सातारच्या दिशेनेच आहे. केसोडी, शिरवळ, लोणंद, त्यामुळं खंडाळा, इथं मोठमोठ्या मल्टीनॅशनल झालेल्या आहेत. एक प्रकारचं ते इंडस्ट्रियल हब झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण म्हणजे कुठल्याही इंडस्ट्रीज ज्यावेळेस विचार करतो की आपण जेव्हा एखादी आपली इंडस्ट्री सेटअप करायची, तर 2 मुद्दे असतात. एक म्हणजे निअरनेस टू मार्केट किंवा निअरनेस टू रॉ मटेरियल. त्यामुळे दोन्हीपैकी एक म्हणजे वाहतुकीचा खर्च कमी व्हावा
आणि जास्तीत जास्त आपण त्याला कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकलं पाहिजे. त्यामुळे ह्या संपूर्ण भयानक पोटेन्शियल या सातारला आता. हा मतदारसंघ जवळजवळ 70% प्रचंड डोंगराळ आहे. तुम्ही यापूर्वी सुद्धा प्रचार केलेला आहे. आत्ताच्या या निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या शेवटच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं कसं शेड्यूल आहे? काय हे पद्धतीने? बघा 6 नगरपालिका, आता बरेचसे नगरपंचायती झालेत आता बरं. भरपूर, पण 6 नगरपालिका म्हणजे तुमचं महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, कराड, रहमतपूर आणि 2300 गावांचा हा मतदारसंघ. एवढा व्यापक असा हा मतदारसंघ. म्हणजे इथून जर बघितलं तर लिमखिंड जे आहे हो. ते कात्रज 120 किलोमीटर आहे आणि इकडं सुनेत्रा वहिनींचा जो मतदारसंघ त्या बाजूला आहे, नीरा नदीच्या त्या बाजूला, तिथून तुमचं बारामती लोकसभा मतदारसंघ चालू ते इथनं सातारा लोकसभा मतदारसंघ. तिथून जर तुम्ही स्ट्रेट असं जर ॲज अ क्रो फ्लाईज तर अंतर घेतलं, इथून स्ट्रेट लाईन प्रतापगड तिथून कोयना, म्हणजे तिथून एक पाऊल पुढं घेतलं की तुम्ही कोकणात येता. बरं. तिथून तसंच खटावरनं परत खंडाळा आणि असं, म्हणजे तिथून म्हणजे त्या नीरा नदीपासून कोयनेपर्यंत किलोमीटर एक जवळपास 155 का अप्रॉक्सिमेटली असं एकदम झालं 160 किलोमीटर आहे. त्यामुळं ठिकठिकाणी जात असताना अडचणी तर आहेच, पण या कारण की पुनर्रचनेनंतर पहिलं सातारा लोकसभा मतदारसंघाने कराड लोकसभा मतदारसंघ होता. आता दोन्हीचं पुनर्रचनेनंतर एक झालं सातारा मतदारसंघ. त्यामुळे आमचं संपर्क आहे, लोक आहेत. आता जवळपास 10 वर्ष मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळं. त्यामुळं मी माझ्या माध्यमात डायरेक्टली इनडायरेक्टली आम्ही पोचलोय लोकांपर्यंत. महाराज, तुम्ही दोन्ही महाराष्ट्रात सुद्धा काम केलं, दिल्लीत सुद्धा काम केलं. तुम्हाला दोन्हीकडे काम करताना काय पद्धतीचा अनुभव होता? म्हणजे महाराष्ट्रात नाही, मी तरुण होतो, मला या पद्धतीने काम करता आलं. दिल्लीमध्ये त्याची काही वेगळी या पद्धतीने काम करावं लागतं का? नाही, निश्चितपणे म्हणजे दोन्ही म्हणजे जबाबदारीचं काम दोन्ही, म्हणजे आमदार म्हणून काम करत होता आणि खासदार, दोघांनी लोकप्रतिनिधी नात्याने जबाबदारी तर आहे. लोकांच्या प्रती जो आपल्याला म्हणजे त्यांनी जो विश्वास ठेवला आहे त्याला ते पात्र तर राहिलंच पाहिजे. आणि पण केंद्रात म्हणजे मोठा विश्वास आहे. म्हणजे आता बघा, म्हणजे इथलं साधारण म्हणजे कम्पेअर नाही करत, पण इथले तर मंत्रालय आपलं महाराष्ट्र राज्याचं, तेवढं तर त्याच्यापेक्षा दुपटीने तिथलं एक म्हणजे उद्योग भवन घ्या म्हणलं, मग डिफेन्स त्यांचं जे कार्यालय ते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने, म्हणजे स्वाभाविक आहे, कारण की राज्य आणि केंद्रात संपूर्ण देशभराचा कारोबार तिथं पाहायला जातो आणि मोठा स्कोप आहे. आणि जे काय दोन्हीकडे म्हणजे तर त्या मानाने त्या काळात सुद्धा म्हणजे पहिली निवडणूक मी जी लढवली ती खासदारकीचीच लढवली. पण सुरुवात झाली नगरसेवक पदापासून. मग कृष्णा खोरेचं उपाध्यक्षपद, मग आमदार झालो, मग मंत्री झालो, त्यानंतर आता खासदार. तुम्ही भारतभर पण वेगवेगळ्या ठिकाणी फिरता, तुम्हाला काही गोष्टी दिसत असतील, तुम्ही असा प्रयत्न करता की नाही ह्या गोष्टी मला साताऱ्यात सुद्धा करायच्या आहेत? निश्चितच. आता जे चांगलं आहे तिथं, कारण की शेवटी कसं आहे, बऱ्याचशा म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता त्यावेळेस फॉसाईटमध्ये फरक पडतोच, दृष्टीमध्ये जास्त व्यापक होती. तिथं जर एखादं त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही माझ्या मतदारसंघात करतोच. तुम्ही मगाशी एक उल्लेख केला मीडिया बदलला, पण सोशल मीडिया जसा आला तसा खूप वेगळ्या स्वरूपाचे छत्रपती उदयनराजे लोकांपर्यंत पोहोचले. म्हणजे सगळ्यात मोठा तरुणांचा मीडिया आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात. तुम्ही स्वतः बघता का? नाही, मी नाही बघत. तुम्ही कधीच बघत नाही? तुम्ही? मी एकदा पण बघितलं नाही. फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, ते तुमचं दुसरं काय त्याला युट्यूब आहे? युट्यूब अजिबात नाही. पण हे आवर्जून तुम्ही हा एपिसोड आवर्जून बघा.
अशासाठी मी विचारतोय की तुम्हाला एकाच वेळी तुमच्या घराण्याप्रती श्रद्धा असलेले भारतभर सापडतील, जगभरात सापडतील, पण तुमचे मतदार सुद्धा असतात जे नव्वदीच्या घरातले, ज्यांनी तुमच्या वडिलांबरोबर सुद्धा काम केलेलं होतं, त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं होतं, आणि त्यांचे नातू वगैरे पण आहेत की जे नव्या मीडियामध्ये असतात. तुम्ही कनेक्ट म्हणून मतदारांशी हा कसा ठेवता? पर्सनल टच एवढंच. हाच कसा देता? कारण तुमच्याबद्दल असं तुमच्याकडे येणारा माणूस पहिला फोटो काढतो, सेल्फी काढतोय, पुन्हा रील बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला अगदी कुठलाही मीडिया आला तरी पहिला रील विचारतो. हा बदल तुम्ही बदल केलेला होता की तुमचा स्वभाव? नाही, माझा स्वभाव मी कशाला बदलू? जग बदलू. माझा स्वभाव चांगला आहे, मी कशाला माझा स्वभाव बदलू? काय घेणं देणं नाही. म्हणजे ज्यावेळी कॅमेऱ्यासमोर तुम्ही असता त्यावेळी पूर्ण काय मोकळेपणानं फ्रीली तुम्ही कोणालाही भीडभाड न ठेवता बोलता, असेच तुम्ही वैयक्तिक आयुष्यात? हो, त्याच्यापेक्षा त्याचं कला, सगळ्यांमध्ये काहीतरी कला असते ना. तुमचे आवडता कलाकार कोण आहे? कायम हा प्रश्न पडतो. मी माग कलाकार सगळे बघा, जो तो त्याच्या कलेने मोठा असतो. कलाकार म्हणजे कसं होतं, बरेच लोक आहेत. काय उदाहरणार्थ एक की नाही तुम्हाला, म्हणजे तुम्ही ज्यावेळी कॅमेऱ्यासमोर असता त्यावेळी तुम्ही पूर्ण वेगळे असता? नाही, मी वेगळं नाही. असं आम्हाला वेगळं इन द सेन्स नाही, माझी ड्युअल पर्सनॅलिटी नाही. डॉक्टर जेकेल नुसतं हाईट तसलं काय नाही. मी आहे तर आहेच. हा तुमच्यावर प्रभाव आहे की नाही? मला असं खरंच आवडतं, मला तुम्ही ज्या पद्धतीने बोलता, जो कॉन्फिडन्स असतो, जो आग्रह असतो बोलण्यातला. नाही, कॉन्फिडन्स कधी येतो जेव्हा आपण आपले विचार आणि आपली दिशा आपण जेव्हा निश्चित करतो आणि त्याच्यापासून आपण डिफ्लेक्ट होत नाही किंवा आपण दुसरं हे करत नाही, तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप येतो. खोटं मी कधी बोलत नाही. आणि मला एक माहिती आहे की खोटं बोललं की आपल्याला माहीत नाही. मी तुमच्याशी आज खोटं काहीतरी थाप मारली तुम्हाला, मी अजून एक 3-4 महिन्यानंतर ते तुम्हाला माहीत असतं मी बोललेलं काय, तर मी विसरून जातो. तुम्ही 5-6 महिन्यानंतर तुम्ही आला परत तोच प्रश्न विचारला, तेव्हा उत्तर वेगळं मिळालं की तुम्ही साईज अप मला करणार. तुम्ही म्हणणार काय म्हणजे काय. त्यामुळे जे आहे ते आहे. जे आहे ते आहे, हे तुमचं कॉलेज जीवनापासून, अगदी लहानपणापासून, म्हणजे तुम्ही राजवाड्यात वाढता, तुम्ही सामान्य लोकांसारखे वाढत नाही, हे पहिल्यापासून कशा पद्धतीने? हे चुकीचे समज आहे. मला एक लक्षात घ्या, मी माझ्या आयुष्यामध्ये मी एवढ्या मोठ्या घरानं जन्माला यायचं, मला माझा योगायोग म्हणा, माझ्या ठिकाणी कोणी पण असू शकलं असतं. मागच्या जन्मी थोडीशी पुण्यकाम माझ्याकडनं घडलं असं म्हणून हे झालं. पण मी तुम्हाला सांगतो की पहिलीपासून मी हॉस्टेलला होतो, बोर्डिंगला होतो. त्यामुळं तसं मला काय नाही. म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणजे ठीक आहे, राजघराणं ठीक आहे, नाही आहेच, पण लोकशाही आपण मान्य केली. त्यामुळं मी फार ते डोक्यात जाऊन देत नाही आपण असं तसं येतं. मग तर मी मुकुट घालूनच बसलं पाहिजे. मला तोच प्रश्न होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देशभरातला प्रत्येक नेता घेतो. ज्यावेळी तुम्ही संसदेत असता, ज्यावेळी सार्वजनिक मंचांवर असता, त्यावेळी प्रत्येक जण नाव घेत असतं आणि आपण त्या घराण्याचे थेट वंशज आहोत. हे प्रेशर येतं का? प्रेशर निश्चितपणे असतंच ना. आता मला सांगा, महाराजांचे जे काय त्यांचं व्यक्तिमत्व, त्याच्यात जवळपास पण कोणी जाऊ शकत नाही. पण त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे जे विचार आहे ते जास्तीत जास्त राबवण्याचं किंवा इम्प्लिमेंट करायचं काम मी करतो. आणि त्याच्यासाठी ते माझ्यात सगळ्यात मला जर विचारलं ना तुम्ही, जर बोलायचं झालं थोडंसं ब्रॉडली स्पीकिंग केलं म्हणतो, तर मला सांगा, जेव्हा आपण विचार करतो की आपण म्हणतो आपलं कुटुंब, तर मग आपली म्हणजे पत्नी किंवा मुलं, आई वडील, तो विचार महाराजांचा नव्हता. आणि तोच मी आत्मसात केला की जेव्हा ते म्हणाले, त्यांची कुटुंबाची व्याख्याच अशी होती की माझं कुटुंब म्हणजे संपूर्ण देशातले सर्व लोक हे माझं कुटुंब आहे, असा विचार त्यांनी त्यावेळेस घेतला. आणि कोणावरती अन्याय होत असेल तर त्याला
त्यांच्या मदतीला धावून आपण गेलं पाहिजे. त्यातनंच हे संपूर्ण समतेचा विचार आला. त्यातनंच संपूर्ण अ, स्वराज्याची स्थापना झाली. लोकांना एकत्र केलं आणि आज जे दिसतंय आपण 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 म्हणतो ना, लोकशाहीमध्ये वावरतो. लोकशाहीचे ते जनक होते आणि एकमेव असा राजा संपूर्ण पृथ्वी तळावरती होऊन छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, की त्यांनी त्यावेळेस सांगितले, त्यांनी त्यांचे विचार त्यांनी संकल्पना मांडली, की राज्यकारभारात सुद्धा लोकांचा सहभाग असावा. म्हणजे लोकशाही जी आपण राहतोय त्याचं संपूर्ण थॉट प्रोसेस किंवा सगळं म्हणजे लोकशाहीचे जनक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते जर नसते तर आज कुठंतरी आपण आपल्याला हातात बेड्या पडून जखडून कुठेतरी पडलो असतो. नाहीतर पहिलं असायचं ना, विक्री असायची स्लेव्ज म्हणून, गुलाम म्हणून कुठेतरी ह्या देशात त्या देशात आपल्याला कोणतरी विकलं असतं, हे केलं असतं. असंच त्यावेळेस झालं असतं. तुम्ही वाचन करता का? तुम्हाला आवडतात का अशा स्वरूपाची पुस्तकं? इतिहास अशा म्हणजे या इतिहासाबद्दल, छत्रपतींच्या नाही इतिहासाबद्दल कोणाला आवडणार नाही मला सांगा. सगळ्यांनाच आवडतं. इतर राजकारण ज्यावेळी तुम्ही नसता करत किंवा राजकारणाचं आता राजकारण असं नाही की निवडणुकीची आता हा घाईचा काळ आहे किंवा अधिवेशन आहे, हा भाग वगळता इतर वेळी तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की जी करायला आवडते? नाही मला हे खरंच आवडतं, मला पिक्चर बघणं असेल किंवा अगदी जेवायला जाणं असेल. नाही तसं काय नाही. मी राजकारण म्हणजे मी समाजकारण करत असतो. राजकारण कधी केलं. राजकारण करत असतं तर संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पण बदलू शकतो. आपण आपलं लोकांची हिताचे कामं करायची. काय केलं असतं राजकारण जर खरंच करायचं तुम्ही ठरवलं असतं तर? नाही जमलंच नसतं ना. ह्याचे पाय घाल, त्याच्यात तिथं दंगडं घाल, हे कर. ते आपल्याला जमतच नाही. मला तिथंच त्या प्रश्नावर यायचं की असं ज्यावेळी राजकारणात घडत असतं, तुमच्या बरोबरचे तुमच्या विरोधात बोलायला लागतात, जे कालपर्यंत जवळ होते ते, तुम्ही कसं बघता त्याकडे? काय नाही. काय त्याला कसं आहे की एखाद्याला त्याच्यात त्याला आनंद मिळत असेल तर तो आनंद हिसकावून म्हणजे माझ्या विरोधात बोलण्याचा जे काय असेल त्याचा आनंद हिसकावून घ्यायचं अधिकार मला कोणी दिला नाही. आणि जेव्हा आपण म्हणतो की हा असा आहे तो तसा आहे, भविष्यकाळ मी बघितलं नाही. आता तो जे XYZ कोण असेल तो जे कोण बोलत असतील एवढंच सांगतो की म्हणजे मागचं 10 वर्षाचा 15 वर्षाचं त्यांनी आजपर्यंत काय केलं आहे त्याच्यातनं कळेल. लोक मोजमाप करतातच, पण सिरियसली घेत नाही अशा लोकांना. तुम्ही ज्यावेळी मतदारांना जनतेला भेटत असता, ग्रामीण भागात जात असता, आत्ता प्रचाराचा काळ असेल, त्याच्या आधीच्या खासदारकीचा काळ असेल, तुम्हाला कसा अनुभव येतो? काय पद्धतीनं लोक रिॲक्ट होतात? चांगलं प्रतिसाद तर नेहमीच असतो चांगला. त्यांना अगदी म्हणजे ज्यांनी कधी राजवाड्यावर आलेले नाही आहेत, इथं आलेले नाही जलमंदिरावर, अशा लोकांना ज्यावेळी भेटतात त्यावेळी ते तुम्हाला कसं स्वागत करतात? चांगलं मिठ्या मारतात. ओके. मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मला आत्ताच्या पॉलिटिकल परिस्थितीविषयी विचारायचं आहे. तुमच्या विरोधक उमेदवार आहेत शशिकांत शिंदे, जे एकेकाळी तुमच्या सहकारी पण होते, मित्र पण होते आणि आता ते विरोधात असतात. तुम्ही ज्या पक्षामध्ये काम केलेलं असतं ते तुमच्या आता विरोधात असतात. तुम्ही त्यांना तुमचे कच्चे दुवे पण माहिती असू शकतात, तुमचे बलस्थानं पण माहिती असतात. कसं यांना तुम्ही या राजकारणाकडे बघताय आणि तुमच्या प्रचाराचा रोख काय राहतो? नाही पहिलं म्हणजे मी कोणाला माझा विरोधक समजतच नाही. जर 5 बोटं एकसारखी नसते तर प्रत्येकाचे विचार हे एकसारखे असू शकत नाही. प्रत्येकाचं थॉट प्रोसेस वेगळी असते. कोणी कसं मांडणी करतं किंवा लाईफ कसं जगायचं हा जो तो त्याच्या व्यक्तीचा प्रश्न असतो. आजही मी काय त्याला विरोधक म्हणून बघत नाही. ठीक आहे, त्यांनी जे करायला त्यांना योग्य वाटतं त्यांनी केलं. आणि माझे कच्चे बिच्चे काय नाही, सगळे पक्केच आहे. कच्चे काय नाहीच आहे ना. यातला एक जो भाग शेवटचा अगदी प्रश्न, कॉलर उडवण्याचा जो भाग आहे तो काय आहे नेमका? काय म्हणजे असं प्रत्येकजण असं विचार करतो ना, जसं असंच बसलो होतो मित्रांबरोबर आणि मग असंच आपलं माझं आवडतं ठिकाण का असेल जंगल, तिथे निवांत आपलं ओकेमध्ये. मग
प्रेम म्हणलं तर असं कोणतरी विषय काढला तू पिक्चर चांगलं आहे ते असं तसं आहे ते. मग त्याच्यानं मग हॉलिवूडचं निघालं, बॉलिवूडचं निघालं. म्हणलं तुम्ही राजकारणात म्हणलं मग काय राजकारणी, पण मी राजकारणी नाही आहे म्हणलं. तर पॉलिटिक्स म्हणजे पॉलिवूड झालं ना. तसं बघायला हॉलिवूड आणि बॉलिवूड आमच्या जवळपास पण येत नाही बॉलिवूडच्या. कारण तिथं तुमचं एखादं ॲक्शन बिक्शन झालं किंवा तुम्ही म्हणजे बोलला तिथे तुम्ही एडिट बिडिट हे काय जो प्रकार असतो ना तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती. म्हणजे कुठला शब्द जरी केला नसेल तर शब्द ते बदलून घ्यायचं म्हणजे ते करायचं म्हणलं ते सुद्धा करतं. म्हणजे शिवी दिली नाही ना तरी तो दाखवतो ना, त्याला ते लागलेच पाहिजे. आणि तो मग तो फार संपूर्ण हत्यार घेऊन मागच लागणार. पण बॉलिवूडचं कसं आहे तर हेच नाही ना, म्हणजे रिटेकच नाही. एकदा बोललं की ते झालं ना. आणि तिथं काय तुम्ही बदलू शकत नाही. मी बोललोच नाही करत, बोलला तर बोलला. आता ते काय जे बोलले तर ते समोरचे उमेदवार ते आपण जी ॲक्शन केली किंवा आपण जे काय जे काय कृत्य केलंय हे लोकांसमोर आहेच ना. लोक मोजमाप करणारच. तर तिथं गेलं आणि जर खासदार झाले तर पुन्हा काय संपूर्ण मतदारसंघच फोटो फिनिश होऊन जाईल. अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप या इतक्या घाईच्या काळामध्ये, इतक्या गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही सकाळ मीडिया ग्रुपच्या सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी वेळ दिलात आणि राजकारण चालू आहे या मालिकेमध्ये आपण सहभागी झालात. मी सगळ्या आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं तुमचे अगदी मनापासून आभार मानतो. थँक्यू सर. धन्यवाद. तर हे होते उदयनराजे भोसले. अशाच वेगवेगळ्या लोकांबरोबर, उमेदवारांबरोबर आपण मुलाखतीसाठी भेटत राहू राजकारण चालू आहे मध्ये. फक्त त्यासाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो कॉमेंट करायला विसरू नका.